की ही काँग्रेसची मतं आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला पडणारी ही काँग्रेसची मतं आहेत. त्याचा भान आज राखला पाहिजे, उद्याही त्यांनी राखला पाहिजे. ह्याच्यात माझं दुमत कधी असणार नाही. सांगलीच्या जागेत पण खोडकर कोण आहेत? महाविकास आघाडीमधलीच चर्चा अशी बाहेर, हे शुक्राचार्य कोण आहेत, खोडील कोण आहेत? म्हणजे लोकांना वाटतं की काँग्रेस आणि शिवसेना वेगळंच कोणतरी मागं खोड्या करताय की काय? एकीकडे आपण म्हणायचं महाविकास आघाडी म्हणून आपण लढतोय आणि दुसरीकडे मित्रपक्षावरच टिप्पणी करणं हे काही शोभणारं नाही. की एवढा गंभीर आरोप करणारे फडणवीस आता तुम्हाला पायघड्या घालतात की या आमचं विमान कुठं जाईल ह्याची कुणी काळजी करू नये. आमचं विमान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं विमान आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या, अहिल्याबाई होळकरांच्या विचाराचं विमान आहे. आणि आमचं विमान सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं विमान ह्या महापुरुषांच्या चरणी आमचं विमान फक्त जाईल, दुसरीकडे कुठे जाणार नाही. सर, उद्धव ठाकरेंची काय चर्चा झाली? म्हणजे हा एक युक्तिवाद जो केला मी मगाशी म्हटलं की पश्चिम महाराष्ट्रात एक पण जागा नाही, खरं तर दिसते हातकणंगलेला जागा आहे. मग तसंच म्हणायचं तर कोकणामध्ये काँग्रेसला एकही जागा नाही आहे. मी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकांमध्ये माझी जाण्याची इच्छा नाही आहे. कुणालाच माहीत नाही माझी परिस्थिती काय सध्या, म्हणजे सांगण्याच्या पलीकडे परिस्थिती माझी. 19 तारखेपर्यंत मुदत आहे अर्ज भरायची सांगलीची. आणि काल काही संध्याकाळी डेव्हलपमेंट झालेत मुंबईच्या जागेवरून अशी चर्चा आहे. म्हणजे मला उडत चर्चा करणार आली, मी त्याच्यावर टिप्पणी करणं योग्य नाही. आणि म्हणून अजूनही काहीतरी चर्चा कदाचित दिल्ली आणि मुंबईत होऊ शकते ह्याच्या बाबतीत, अशी माझी आशा आहे, माझी अपेक्षा आहे, आशा आहे. आणि म्हणून ती आशा ठेवणं काही गैर नाही ना. मी थेट प्रश्न विचारतोय, सांगलीवरनं महायुती तुटू शकते की काय? नाही, आता हे बघा महाविकास आघाडी आणि ह्याच्यात काय ते इंडिया अलायन्ससाठी जा काय निर्णय पक्षाच्या आदेशाप्रमाणे झाला असेल याच्यात एक नम्रपणे आम्ही विनंती करतोय पक्षाच्या चौकटीत राहून की याचा विचार करा. विधानसभेला असला प्रकार कुठे कुणी करू नये, ते आम्ही खपून घेणार नाही, कारण हा काँग्रेस पक्षाचा जिल्हा आहे. नमस्कार, बोलबिडूमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रचंड रंगत आहे यावर्षी, म्हणजे यंदा लोकसभा निवडणुकीमध्ये. आणि ज्या काही जागांनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधलेलं आहे त्यामध्ये एक जागा आहे सांगलीची. कारण सांगलीचा तिढा जो आहे तो अजूनही सुटलेला नाही आहे. आणि काय एकंदरीत होणार आहे सांगलीचंच नाही तर इतर पण ठिकाणी ज्या चर्चा सुरू आहेत त्या सगळ्यावरती बोलण्यासाठी काँग्रेसचे युवा नेते, म्हणजे जी राहुल गांधीची ब्रिगेड सांगितली जाते यंग ब्रिगेड, त्यातले विश्वजित कदम आपल्यासोबत आहेत. आणि सांगली, मुंबई, दिल्ली भरपूर त्यांच्या फेऱ्या चाललेल्या आहेत. आपण त्यांना विचारूयात जे प्रश्न जनतेच्या मनातले आहेत, पत्रकारांच्या मनातले आहेत. सर, स्वागत. नमस्कार. मी जशी सुरुवात केली की सांगलीचा तिढा अजून सुटलेला नाही आहे, अजूनही चर्चा सुरू आहे अशी आमची माहिती आहे. माहीत नाही काय घडणार, पण जागा आहे आशेला अजूनही सांगलीची जागा, जी काँग्रेसची हक्काची जागा आहे, बालेकिल्ला आहे. अगदी वसंतदादा पाटलांपासून सगळा इतिहास माहिती आहे. तर त्या जागेसाठी अजूनही आशा आहे का? हे पहा, महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या जागा वाटप जाहीर केलेल्या आहेत. आणि बहुतांशी जागांमध्ये त्या पक्षाचे आणि एकत्रित महाविकास आघाडीचे उमेदवारी जाहीर झालेले आहेत. तत्पूर्वी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सांगली जिल्ह्याची आणि सांगली लोकसभा मतदारसंघाची जी काय परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, आणि ज्याच्यासाठी मी काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता सांगली जिल्ह्यातला एक काँग्रेस पक्षाचा आमदार म्हणून जे मी गेले काही महिन्यांपासून लढत आहे की ही जागा काँग्रेस पक्षाची आहे, काँग्रेसचा तो बालेकिल्ला आहे, काँग्रेस पक्षाचं तिथं संघटन आहे, काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तिथं काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत. या सगळ्या परिस्थितीचा भान ठेवून आम्ही ही जागा काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्रातील आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे हट्टाने विनंतीपूर्वक मागणी करत होतो की ही जागा काँग्रेस पक्षाला यंदा मिळावी आणि आम्ही ती लढू आणि आम्ही ती जिंकू, ही आमची मागणी होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया अलायन्ससाठी असेल, मला वाटतं काँग्रेस पक्षाने नाईलाजाने
सांगली बाबतीतला जो काही निर्णय हा पक्षाला घ्यावा लागला असेल त्याची मुख्य कारणं काय आहेत ही राज्यातल्या दिल्लीतल्या वरिष्ठांना माहीत. पण राज्यातलेही आमचे आदरणीय नाना पटोले साहेब असतील, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब असतील, आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, हे सुद्धा सांगलीच्या जागेसाठी अत्यंत ताकदीने लढले. ताकदीने त्यांनी मागणी महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये केली, परत दिल्लीच्या आमच्या पक्षश्रेष्ठींकडेही केली. आणि म्हणून आज ही जागा हे 19 तारखेपर्यंत अर्ज या सांगलीच्या लोकसभेचे अर्ज भरण्याची मुदत आहे. मी जेव्हा परवा म्हणजे महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेतल्यानंतर हा जेव्हा सांगलीच्या जागेचा विषय जाहीर झाला आणि शिवसेनेला ही जागा देण्यात आली असं संयुक्तपणे जेव्हा सांगण्यात आलं, त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी जिल्ह्यातले आमचे प्रमुख नेते सगळेच विक्रम सावंत असतील, पृथ्वीराज पाटील, विशाल पाटील, जयश्री पाटील, अजून काही वेगळ्या तालुक्यातले नेतेगण, हा कोर टीम एक आमची 8-10 लोकांची कोर टीम आहे. आणि आम्ही एकत्रित बैठक घेतली आणि त्या बैठकीत विशालला विश्वासात घेऊन ज्या काय आमच्या म्हणलं आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा ठीक आहे, आता हा विषय आपल्याला कानावर आलेला आहे, थोडासा तो पचनी पडलेला नाही तरी आपण लोकांच्या भावना समजून घेऊ, कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊ. आणि ते समजून घेण्याकरता आम्ही आता 3-4 दिवस आम्ही सगळेजण लोकांना भेटत आहोत, कार्यकर्त्यांना भेटत. थोडीच परिस्थिती आहे की कारण काय माहीत नाहीत राज्यातली दिल्लीतली, पण काँग्रेस एक व्यापक भूमिका घेते, यंदा लवचिक भूमिका घेते. सगळ्यांनाच माहिती आहे की सगळ्यांचं असं जवळपास म्हणणं आहे की हे जे सरकार आहे आत्ताचं मोदी सरकार ते आपण घालवूयात किंवा त्याच्याशी आपला लढा आहे, त्यामुळे आपल्यातले जे वाद आहेत ते आपण थोडंसं ठेवूयात. त्यामुळे काँग्रेस लवचिकता दाखवते. पण विचाराचा असं मुद्दा आहे की 48मध्ये 45 जागावरती अत्यंत छान पद्धतीनं तुमचं जागा वाटप झाली, चर्चा झाली. 3 जागा मेन ज्या आहेत त्या अडकल्या, त्यातली सांगलीची. तर हा वाद जो आहे तो अचानक उफळला 15 दिवस, काही कोणाच्या ध्यानीमध्ये नसताना. काय झालं नेमकं? म्हणजे ह्याची एक उत्सुकता आहे की हे का नाही झालं, म्हणजे जसं म्हणतात ना की युद्धात जिंकलं आणि तहात हारलं अशी जी एक परिस्थिती ओढवली, तर हे का झालं? हा वाद जो आहे सांगलीच्या जागेचा तो कसा निर्माण झाला, कोणी निर्माण केला किंवा अचानक उफाळून आला का काय? नाही बघा, अचानक तर नक्की झालेला नाही आहे. गेले 3 महिन्यापासून मी तर उघडपणे आणि आक्रमकपणे, नम्रपणे, म्हणजे जसं शक्य असेल तसं मी मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत या सर्व स्तरावर मी ही जागा काँग्रेस पक्षाला मिळावी ही मी म्हणजे आम्ही सगळेच जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि माझ्याबरोबर असणारे आमचे सगळे सहकारी हे आम्ही मागणी करत होतोच आणि आजही आहे. ह्यातला मुद्दा असा की जेव्हा राज्यात बैठका होतात महाविकास आघाडीच्या, त्याच्यात काँग्रेस पक्षाकडून थोरात साहेब, आदरणीय नाना पटोले साहेब, कधी मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण साहेब त्या बैठकांमध्ये सहभागी व्हायचे. राष्ट्रवादीकडून मला वाटतं जयंत पाटील साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब असतील आणि पुन्हा शिवसेनेकडनं संजय राऊत साहेब आणि त्यांचे कोण इतर काही नेते मंडळी असतील. काही बैठकांमध्ये पवार साहेब आणि मला वाटतं उद्धव साहेबही त्या बैठकांमध्ये उपस्थित राहायचे. म्हणून ही वस्तुस्थिती सांगलीची मागणी ही सातत्याने मांडली जात होती. काय नेमकं घडलं गेल्या महिन्यात मला कळत नाही, कारण शेवटी सांगलीचे शिवसेनेचे जे विद्यमान उमेदवार आहेत यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये अवघे 8 दिवसापूर्वी प्रवेश केलेला होता आणि 8 दिवसात प्रवेश करून 8 ते 10 दिवसात प्रवेश झाल्यानंतर अचानकपणे त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि ती अचानकपणे एकतर्फी जाहीर करण्यात आल्यानंतर खुद्द नाना पटोले साहेब, खुद्द बाळासाहेब थोरात साहेब आणि अनेक दिल्लीतल्याही आमच्या रमेशचे नेतेला जे असतील यांनी सगळ्यांनी आक्षेप नोंदवला की बाबा असं एकतर्फी कुठला निर्णय जाहीर करू नका, ज्याच्यावर आपल्या तिन्ही पक्षांचं संयुक्तपणे होकार आलाय, शिक्कामोर्तब झालाय. हा, त्याच्यावर तुम्ही एकत्रितपणे म्हणजे ज्याच्यावर शिक्कामोर्तब झालाय तिन्ही पक्षांचा, असं तुम्ही करायला पाहिजे. आता त्याच्यात परत मग आम्ही गेले 15-20 दिवस खूप मागणी केली, कारण मी दिल्लीला स्वतः गेलो, नागपूरला गेलो आणि सगळ्या नेत्यांची भेट घेतली. काँग्रेस पक्षाने एक लक्षात घ्या की इंडिया अलायन्समध्ये काँग्रेस पक्षाने ॲक्च्युली मनाचा मोठेपणा खूप दाखवलेला आहे, कारण काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे. अनेक पक्ष देशातील त्या राज्यात काम करतात, ठीक आहे, त्या राज्यांमध्ये त्यांची ताकद असेल, परंतु काँग्रेसची ताकद आहे ही वस्तुस्थिती आहे. ज्या राज्यांमध्ये आज कुठल्या तरी
त्या प्रांतिक पक्षाचं सत्ता असेल, एकेकाळी त्याच राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता काही वर्षांपूर्वी राहिलेली, ही वस्तुस्थिती राहिलेली आहे. ठीक आहे, बदलत्या काळाबरोबर बदलती राजकीय परिस्थिती पाहता आज कदाचित त्या राज्यांमध्ये स्थानिक पक्षांना अधिक बळ मिळालं असेल, लोकांचा मॅन्डेट मिळालं असेल, म्हणून ते तिथं सत्तेवर असतील. पण काँग्रेसचंही संघटन आहे, परंतु कुठेतरी एकाच एक लढाई व्हावी लोकसभेला सत्ताधारी पक्षाच्या विरोधात, म्हणून इंडिया अलायन्सची स्थापना झाली. इंडिया अलायन्समध्ये शिवसेना ही हा एक महत्त्वाचा घटक पक्ष आहे. आणि अशा दृष्टीने ज्या महाराष्ट्रात ही महाविकास आघाडी चर्चा होऊ लागली, त्याच्यात कदाचित काँग्रेस पक्षाने एक पाऊल पुढं 2 पाऊल मागे, असं कदाचित इंडिया अलायन्ससाठी देशात जे काही परिस्थिती उद्भवलेली आहे, ज्याच्यात आज सर्वसामान्य लोकांना त्रास होतोय, नाही त्याचं कारण वेगळं आहे. मी म्हणलं कारण आणि हा मोठेपण आहे, मनाचा मोठेपण आहे काँग्रेस पक्षाचा. मोठा भाऊ असतो तसं तुम्ही वागताय, कारण आज उदाहरण देतो, पण महाराष्ट्रामध्ये जागा वाटपामध्ये शिवसेना मोठा भाऊ झालाय, राष्ट्रवादी छोटा भाऊ झालाय आणि तुम्ही मधले भाऊ झालेला आहात. म्हणजे जागा वाटपावरनं तुमचं सँडविच व्हायला लागले या दोन ह्याच्यामध्ये, असं दिसतंय आता तरी. बघा, पण मला फक्त एक न्यायचं आहे की आपली चर्चा फोकस व्हावी म्हणून तुम्ही फार महत्त्वाचं एक सांगितलं की 1 महिन्यापूर्वी काय झालं मला नेमकं माहीत नाही. संजय राऊतांचं असं म्हणणं आहे की जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा अशोक चव्हाण होते आणि तेव्हा विश्वजित आणि सतेज नव्हते सुरुवातीच्या काही बैठकांना. म्हणजे आता असं एक चर्चा सुरू झाली की अशोक चव्हाण असतानाच हा निर्णय झाला होता का सांगली जाण्याचा? नाही, मला वाटत नाही. आता खरं तर मला पक्षाच्या बघा तसं नाही आहे. अशोक चव्हाण साहेब हे राज्यातले, जेव्हा ते काँग्रेस पक्षामध्ये होते त्या राज्यातले प्रमुख जी काही एक 3-4 नेते मंडळी आहेत, त्या नेते मंडळींपैकी एक आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब होते. हे बरोबर आहे. आता नेते मंडळी कोण कोण आहेत? नाना पटोले साहेब आहेत, ते प्रांताध्यक्ष साहेब आहेत. थोरात आहेत. विधिमंडळाचे पक्षनेते आदरणीय थोरात साहेब आहेत, ते माजी प्रांताध्यक्ष साहेब आहेत. विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते आहेत. अशी राज्यात आता पृथ्वीराज चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री म्हणून एक ज्येष्ठ नेते आहेत. अशी जी एक 4-5 मेन नेते आहेत, त्यात अशोकराव चव्हाण साहेब एक प्रमुख नेते म्हणून त्या काळात काँग्रेस पक्षाचं काम करू. ठीक आहे, त्यांचंही स्थान त्यावेळेस काँग्रेस पक्षामध्ये माजी मुख्यमंत्री म्हणून किंवा एक माजी प्रांताध्यक्ष म्हणून हे वेगळं होतं. ह्याच्यातलं सांगण्याचं तात्पर्य असं की मला असं वाटत नाही की काँग्रेस पक्षाच्या अशा महत्त्वपूर्ण चर्चेंमध्ये, कारण काँग्रेस पक्षामध्ये काम करण्याची सिस्टम आहे आणि त्या सिस्टममध्ये असं आहे की जे प्रमुख नेतेगण आहेत, प्रांताध्यक्ष, विधिमंडळाचे नेते, विरोधी पक्ष नेते, माजी मुख्यमंत्री, हे एकत्रित बसतात, एकत्रित महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीवर चर्चा करत होते. आणि जेव्हा अडचणीचा काही मुद्दा येतोच तेव्हा जे महाराष्ट्राचे प्रभारी AICCचे, म्हणजे आता रमेश चेन्नितला साहेब आहेत, ते एक मोठे नेते आहेत केरळचे आणि माजी केंद्रीय मंत्री राहिलेले, किंवा KC वेणुगोपालजी, असे टप्पे आहेत आमच्या पक्षामध्ये. आणि खरगे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. या सगळ्यांशी त्या प्रसंगामध्ये त्या विषयांवर चर्चा केली जाते. मग मला असं वाटत नाही कुठल्या एका व्यक्तीमुळे जर काही ह्यामध्ये एखादी जागा सोडावी की एखादी जागा ठेवावी असं झालं असेल, असं मला काही तुम्हाला असं वाटत नाही अशोक चव्हाण असताना काय झालं एक त्यांच्या डांगडून? नाही, मला माहित नाही. बघा, बंद खोली च्या आत चर्चेमध्ये ही सगळीच होती की तेव्हा तुम्ही नव्हता? नाही, एक मिनिट, तेव्हा तुम्ही नव्हता सुरुवातीच्या टप्प्याला? नाही, मी पुन्हा सांगतो की थोरात साहेब, नाना पटोले साहेब, मग त्या काळात अशोक चव्हाण साहेब असतील, विजय वडेट्टीवार साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब, ही राज्याचे एक नेते आहेत ना. यांचा गेल्या 30-35 वर्षाचा महाराष्ट्राचा एक अनुभव आहेत. माजी मुख्यमंत्री राहिलेली मंडळी, माजी प्रांताध्यक्ष, विद्यमान प्रांताध्यक्ष, ही सगळी एकत्रित बसून चर्चा करायची. म्हणून नेमकं काय त्या खोलीत घडलं हे जर मी बोलणं आज भाष्य मला वाटत नाही. अजून कळालं की जसं तुम्ही मगाशी म्हणाला की जो उमेदवार आहे तिथला चंद्रहार, यांची 8 दिवसापूर्वीच एंट्री झाली आणि अचानकपणे उद्धव ठाकरेंनी येऊन त्यांची घोषणा पण केली, जे कोणालाही अपेक्षित नव्हतं. पण तिथं काहीही ग्रामपंचायती ताब्यात नसताना, नगरपालिका ताब्यात नसताना, महानगरपालिका ताब्यात नसताना, ज्याला आपण ग्राउंडवरचं म्हणतो की बळ, मतदारसंघ, जी ताकद लागते निवडून येण्यासाठी, जे पाठबळ लागतं, ते काही नसताना असा एक उमेदवार प्रोजेक्ट केला जातो. आणि परत त्याला कारण असं दिलं जातं की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्हाला एक स्थान पाहिजे, आम्ही शाहू महाराजांची जागा शाहू महाराजांसाठी कोल्हापूरची सोडली, मग आम्हाला ती एक द्या. खरं तर हातकणंगलेची दिली आहे, त्यामुळे तसं तांत्रिकदृष्ट्या तोही मुद्दा नाही. हे सगळं तुम्ही मधल्या काळामध्ये परत एकदा दिल्लीमध्ये 8-10 दिवस, मुंबईमध्ये वगैरे माहितीच आहे. काय काय खरगे असतील, सोनिया गांधी असतील, तुमचे रिस्पॉन्स यापूर्वी तुम्ही सांगितलं की आपला बालेकिल्ला आहे, आपली ताकद आहे, तिथं काँग्रेसचे आमदार आहेत, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, म्हणजे ताकद जी ग्राउंडवरती आहे ती आपली आहे, आपला बालेकिल्ला आहे. आणि जो उमेदवार आहे
तो नौखा आहे, त्याची काही ताकद नाही आहे. यापूर्वी सुद्धा चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी आहेत, उत्तम पैलवान आहेत आणि जिल्ह्यात पैलवानकी क्षेत्रामध्ये त्यांचे सगळ्यांशी संबंध चांगले, आमचेही संबंध चांगले, अनेकांशी संबंध सांगली जिल्ह्यामध्ये त्यांचे चांगले राहिलेले आहेत, कारण उत्तम पैलवान आहेत ते. आणि सांगली कोल्हापूर हे 2 जिल्हे असे आहेत जिथे महाराष्ट्राच्या पैलवानकीचा इतिहास तुम्ही पाहिलात तर महाराष्ट्राला अभिमान गर्व वाटेल असे पैलवान सांगलीच्या मातीतनंही तयार झालेले आहेत. मुद्दा असा आहे की उमेदवारी मागणं, उमेदवारी घेणं आणि उमेदवारी लढणं या तिन्हीमध्ये एक फरक असतो आणि तिन्हीचे एक टप्पे असतात. ते ठीक आहे, टप्पे चंद्राजींनी केले, तो विषय काही नाही आहे, पण कार्यकर्त्यांचं संघटन लागतं. ही विधानसभेची इलेक्शन नाही, ही काही मोजक्या ही किंवा ही जिल्हा परिषदची नाही, लोकसभेची. आणि त्यात 6 विधानसभा मतदारसंघ आहेत ज्याच्यात विद्यमान परिस्थिती सगळ्याला माहिती आहे. 2 काँग्रेसचे आमदार आहेत, एक सुमन पाटील आहेत, स्वर्गीय RR साहेबांच्या पत्नी, त्या राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या गटाच्या आमदार आहेत. 2 ह्याचे आहेत भाजपचे आमदार आहेत आणि एक स्वर्गीय अनिल भाऊ जे पूर्वी शिवसेनेत होते, आता ते मध्यंतरीच्या काळात एकनाथ शिंदे साहेबांच्या गटामध्ये गेले आणि तो विधानसभा मतदारसंघ. असे 6 आहेत आणि एक संघटन लागतं कार्यकर्त्यांचं. आणि ते जे संघटन आहे ते काँग्रेस पक्षाकडे मजबूत आहे. काँग्रेस पक्षाची विचारधारा ही गावी गावी पोचलेली आहे, मुरलेली आहे. या हेतूने आम्ही काँग्रेससाठी ही जागा मागणी करत होतो. आणि म्हणून एकंदरीत गेल्या महिन्यात असं का घडलं ह्याचं उत्तर खरं मी देऊ शकत नाही. संजय राऊत यांचं विमान सांगलीमध्ये पोचलं आणि त्यांनी असं सांगितलं की सांगलीच्या याचे जे पायलट आहेत त्यांचं विमान भाजपच्या दिशेनं आहे. म्हणजे मला हे कळत नाही गेल्या काही काळामध्ये. ठीक आहे, आता फडणवीसांनी पण जाहीरपणे लोकमतच्या कार्यक्रमात तुम्हाला आणि प्रणितींना पण दिलं होतं. तुमच्याबद्दल हा संशय निर्माण का केला जातोय? एक तर मुळात सांगलीच्या जागेबाबतीत जेव्हा ओढ्या लोकांच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना असताना मुळात अधिकृतपणे उमेदवारी अजून दाखल केली नाही. त्यावेळेस महाविकास आघाडीची एकत्रितपणे पत्रकार परिषद झाली नव्हती. माझी भूमिका सातत्यानं होती. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी, काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने एकत्रित सांगावे की सांगलीच्या जागेबाबतीत काय झालं म्हणून. तदनंतर ज्यावेळेस त्यांनी सांगलीचा दौरा केला त्यावेळेस सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे त्यांचे सहकारी म्हणून त्यांची जबाबदारी होती, कर्तव्य होतं. मी त्या जिल्ह्याचा एक विद्यमान आमदार आहे. विक्रम सावंत असतील, विशाल पाटील असतील, पृथ्वीराज पाटील असतील. विक्रम सावंत जिल्हाध्यक्ष आहेत, पृथ्वीराज पाटील शहर अध्यक्ष आहेत, विशाल पाटील हे त्या जिल्ह्याचे एक नेते आहेत, महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत. अशा सगळ्यांना आम्हाला कळवायला हवं होतं. आम्हाला तर काही कळवलंच नव्हतं, त्या दौऱ्याची काही माहिती नव्हती. ठीक आहे, त्यांनी त्यांच्या पद्धतीने दौरा केला, शिवसैनिकांच्या काही भेटीगाठी केल्या आणि मला माहीत नाही नेमकं चाचपणी दौरा होता का नेमकं काय भानगड होती. आणि त्याच्यात त्यांनी काही टिप्पणी केली. आता टिप्पणी कुठली होती? गेल्या महिन्यात सचिन पायलटजी माझ्या पलूस तालुक्यामध्ये बोर्ली येथील एका 30 कोटीच्या कृष्णा नदीवरच्या पुलावर भूमिपूजनाला आले होते आणि ते पूल मी मंजूर करून घेतला होता. त्याच्यात स्टेजवर पायलट बसल्यामुळे विशालनी आपलं बोलून गेले की बाबा आमच्या जिल्ह्याचं विमान आता विश्वजित कदम चालवत आहे, ते पायलट आहेत आणि मी त्यांच्या विमानात बसून आम्ही एक संघ. हेतू काय होता सांगण्याचा की जिल्हा काँग्रेस कमिटी आता आम्ही एक संघ आहोत, एक दिलाने एक विचाराने सांगली जिल्ह्यात आम्ही एकत्रितपणे काम करणार आहोत आणि त्या हेतूने ते बोलले. त्याचा जर गैरअर्थ कोण काढत असेल तर ते दुर्दैवी आहे. आणि मुळात एकीकडे आपण म्हणायचं महाविकास आघाडी म्हणून आपण लढतोय आणि दुसरीकडे मित्रपक्षावरच टिप्पणी करणं हे काही शोभणारं नाही. आणि त्याच्यावरही तीव्र आक्षेप मला वाटतं महाराष्ट्रातले आमच्या नेत्यांनी घेतला, जिल्ह्यातील आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतला. वा सांगली जिल्हा हा स्वाभिमानी लोकांचा जिल्हा आहे, इथं येऊन आमच्यावर टिप्पणी करू नये. आमच्या जिल्ह्यातल्या लोकांनी घेतलं, दिल्लीत ते घेतलं. पण एक आहे मी सांगू इच्छितो, आमचं विमान कुठं जाईल ह्याची कुणी काळजी करू नये. आमचं विमान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं विमान आहे, फुले शाहू आंबेडकरांच्या, अहिल्याबाई होळकरांच्या विचाराचं विमान आहे. आणि आमचं विमान सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं विमान, ह्या महापुरुषांच्या चरणी आमचं विमान फक्त जाईल, दुसरीकडे कुठे जाणार काय भरकटणार नाही. या चरणी आमचं विमान जाईल. पण जसं म्हटलं की ठीक आहे, पण इंटरेस्टिंगली देवेंद्र फडणवीस तुम्हाला साथ घालतायत. मला हा प्रश्न काय विचारायचा आहे, तुम्ही जेव्हा 2014ला पुण्यातून निवडणूक लढवली होती शिरोळींच्या विरोधात, तेव्हा मला आठवते की फडणवीस तेव्हा विरोधी पक्षनेते होते आणि टिळक रोडवरती IMA हॉलमध्ये पत्रकार परिषद घेतली होती
आणि गंभीर आरोप केला तुमच्यावरती की 1,00,000 मतदार दुबार आहेत, सांगलीचे आहेत, हे 1,00,000 मधून काय 10 लाख म्हणाले ते. बरोबर मला असं आठवतं, मला माहित नाही आता आकडा आठवत लाखभर नाही. आकडा होता. की सांगलीत नोंदवले आम्ही. बरोबर. सांगलीतले इथे नोंदवले. इथं नोंदवले असं वगैरे आरोप केला. अहो, निवडणूक एक आयोगाकडे. मिनिट. काय जादू केली तुम्ही की आता रेड कार्पेट टाकून विश्वजित जी या नाही नाही, विषय असा आहे. भाजपमध्ये. हे काय मला जरा- एक मिनिट, पहिलं मी सांगतो. 2014ला जेव्हा पुणे लोकसभेची उमेदवारी मला देण्यात आली, त्याच्या आधी मी लेखी पत्राद्वारे आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी, आदरणीय राहुलजी गांधींना कळवलं होतं की मला पुण्यातनं लोकसभेची उमेदवारी देऊ नका. मी पुण्यात राहतो, आमचं कुटुंब राहतं. माझे वडील स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी 62 साली ट्रकमध्ये बसून पुण्यात आले. शिक्षक पदाची 2 वर्ष नोकरी केली आणि पुण्यात शैक्षणिक क्षेत्रात बहुजन समाजाला, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण संस्था पुण्यामध्ये व्हावी या दृष्टीने त्यांनी शिक्षण संस्था उभी केली. पुणेकरांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं, साथ दिली, यात काही दुमेत नाही. ठीक आहे, माझे एक दुसरे काका पुणे विद्यापीठावर मॅनेजमेंट बोर्डावर 25 वर्ष होते. एक माझे तिसरे चुलते महानगरपालिकेचे नगरसेवक सुब्राव कदम स्वर्गीय, हे त्या ठिकाणी 25 वर्ष नगरसेवक होते. कदाचित ही पार्श्वभूमी पाहता अचानकपणे अवघ्या 20 दिवसा का 25 दिवसात मला ही अचानकपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली. आता उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर ठीक आहे, त्यावेळेस मी युथ काँग्रेसचा अध्यक्ष होतो. पक्षाचा आदेश मानून पुण्यात एक अद्भुत परिस्थिती निर्माण झालेली होती, कारण सुरेश करमाडी साहेबांवर त्यावेळेस काही कॉमनवेल्थ युथ गेम्सच्या संदर्भातले काही आरोप झाले होते आणि त्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर ते देशात, पुण्यात एक वेगळं वातावरण होतं. म्हणून एक नवका चेहरा, तरुण पिढीतला चेहरा म्हणून मला उतरवलं आणि त्यामध्ये खरं माझी इच्छा नव्हती, परंतु मी ताकदीने लढलो. मला त्या काळात ही निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, प्रामाणिक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाच्या आणि साथ दिली. लोकांनी मला पदरात घेतलं. 2.5 लाखहून अधिक मतं मला पडली. त्यावेळी जे काय फडणवीस साहेबांनी आरोप केले, हे म्हणजे आरोप म्हणजे किती हास्यास्पद होते की जर मला उमेदवारी मिळेल हेच मला माहीत नव्हतं, पण माझा प्रश्न तर असा आहे मी की- 1,00,000 आणि 2,00,000 मतं हो ना. कशी पण सांगलीतली एवढा आणून ते गंभीर- एवढा नोंदवेल गंभीर आरोप आणि करण्याचं- एक मिनिट, ओढी मतं नोंदवायला म्हणजे मग म्हणजे प्रशासन तरी झोपलेलं असलं पाहिजे. किंबहुना हे सोपं नाही हो, 1,00,000 आणि 2,00,000 मतं. म्हणजे हे बोलताना सुद्धा त्यावेळेस म्हणजे मतदारसंघाचा निकाल चेंज होऊ शकतो. पण मला प्रश्न असा आहे की काय झालं पण मधल्या काळामध्ये की एवढा गंभीर आरोप करणारे फडणवीस आता तुम्हाला पायघड्या घालतायत की या? बघा, आणि कदाचित म्हणूनच संजय राऊतांचं विषय नाही. विधान आलं असेल की यांचं विमान तिकडे चाललंय. म्हणजे काय आहे वस्तुस्थिती? हे बघा, मी एवढं सांगतो की गेल्या 10 वर्ष महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती, आणि ती संस्कृती अशी आहे की मी कालही काही ठिकाणी पूर्वीच्या मुलाखतींमध्ये उल्लेख केला की स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून एक चांगला वैचारिक वारसा महाराष्ट्राला लाभलेला आहे. पुण्यात ही जयवंतराव टिळक साहेब असतील, विठ्ठलराव गाडगीळ साहेब असतील आणि महाराष्ट्रात अनेक नेते मिळाले. गेल्या काही वर्षात ठीक आहे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजी असतील, स्वर्गीय प्रमोद महाजनजी होते, मग विलासरावजी देशमुख, गोपीनाथ मुंडे साहेब होते, नारायण राणे साहेब आहेत, नितीन गडकरी साहेब आहेत. या नेते मंडळींचं मी एक कारकीर्द जवळून पाहिलेली आहे. सभागृहात ठीक आहे, वैचारिक मतभेद असू शकतात आणि आपापल्या पक्षासाठी, विचारांसाठी ह्या सगळ्यांनी एकमेकांची लढाई केली, पण व्यक्तिगत टीका आणि ती खालच्या स्तरावरची टीका ही कधी कुणावर केली नाही, ती टाळली गेली होती. कारण ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन करणं हे महत्त्वाचं होतं. आजही मला असं वाटतं की मी म्हणजे आज असं तर नाही ना कुणी कुणाचा बांध रेटलेला नाही आहे. म्हणजे सत्ताधारी पक्ष कुणाचा असो, जेव्हा काँग्रेसचं लोकशाही आघाडीचं सरकार 1999 पासून 14 पर्यंत होतं, भाजपचे आमदार येत नव्हते का? मुख्यमंत्र्यांना भेटत नव्हते का? मंत्र्यांना भेटत नव्हते का? त्यांची कामं करत नव्हती का? मी स्वतः पाहिलंय. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असतील, शिंदे साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, ही जी मुख्यमंत्री राहिलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, अशोकराव चव्हाण, ह्यांनी चांगल्या हेतूने जर कुठल्या लोकांचं काम असेल तर तिथे पक्षपात केला नाही, तिथे त्या ठिकाणी जात धर्म पाहिली नाही, येईल त्याला मदतीची भूमिका ठेवली. आता दुर्दैवाने राजकारण बदललंय की आता तो कुठल्या पक्षाचा हे बघितलं जातं आणि मग त्याला किती निधी द्यायचा हे ठरलं जातं. असं नाही झालं पाहिजे. एखादा लोकप्रतिनिधी म्हणून पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला जरी बोलवलं मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री या नात्याने ते पदामुळं, तरी पण पसरवलं आता जातं. स्पेक्युलेटिव्ह राजकारण झाले ना. तुमच्या वडिलांच्याच भाषेत बोलायचं तर हे खोडील आहेत लोक, हे खोड्या करणारे लोक कोण आहेत? पक्षातलेच आहेत. आणि त्यामुळंच नाही, कसं असतं, म्हणजे मुद्दाम सांगलीच्या जागेत पण खोडकर कोण आहेत? हे महाविकास आघाडीमधलेच चर्चा अशी बाहेर, हे शुक्राचार्य कोण आहेत? खोडील कोण आहेत? म्हणजे लोकांना वाटतं की काँग्रेस आणि शिवसेना वेगळंच कोणतरी मागं. मला माहित नाही. मी एवढंच सांगू इच्छितो
की आता माझा एक असा समज आहे की महाराष्ट्रातले मतदार आहेत ना, सर्वसामान्य लोक, विशेषतः सांगलीतले, हे प्रचंड जागृत आहेत. महाराष्ट्रातले लोक जागृत आहेत, पण सांगलीची राजकीय पोक्तपणा जो सर्वसामान्य रस्त्यावर पायी चालणाऱ्या माणसाचा ना, तो प्रचंड आहे. आणि त्यांनाही माहिती आहे नेमकं काय घडत चाललंय सांगलीच्या राजकारणामध्ये. अगदी पण ठीक आहे, मला त्याच्यावर टिप्पणी करायची नाही. मला एवढंच म्हणायचं आहे की सॉरी, आधी काय विचारलं नाही, आपण? तेच म्हणजे की फडणवीस वगैरे हे ते एवढे उत्सुक काय आहेत किंवा असे मेसेज नाही, तो कार्यक्रमाला बोलवलं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री की चालले हे नाही, मी ही पातळी सांगितलं का ना, आली राजकारणाची? सांगितलं ना, एक लोकप्रतिनिधी आमदार म्हणून महाराष्ट्रातले सगळेच आमदार कुठल्या ना कुठल्या मंत्र्याकडे जात असतात, मुख्यमंत्र्यांकडे जात असतात, उपमुख्यमंत्र्यांकडे, कारण मतदारसंघातले लोकांचे प्रश्न असतात. आणि म्हणून म्हटलं, सत्ताधारी पक्ष कुठला का असं ना, त्यांनी जेव्हा लोकांचे प्रश्न असतात, विकासाचे प्रश्न असतात, तेव्हा तिथं राजकारण करताच कामा नये असं मत म्हणे. जर त्यांना वाटत असेल ना, हा आमदार आपल्या पक्षाचा नाही आहे, पण तो प्रश्न त्या लोकांचा महत्त्वाचा आहे, त्या मतदारसंघातल्या लोकांसाठी हा प्रश्न सोडवणे महत्त्वाचा आहे, तर सगळ्यांनी उदाराची भावना, म्हणजे मनाच्या मोठेपणाची भावना ठेवली पाहिजे. मगाशी तुम्ही म्हणाला की ठीक आहे, चंद्रहार पाटील पैलवान आहेत, पैलवानांची कशी परंपरा सांगितली, पण या चंद्रहार पाटलांबद्दल असं म्हटलं जातं आहे की ते वादग्रस्त आहेत, त्यांनी आरोग्य अधिकाऱ्याला मारहाण केली, तलाठी किंवा तहसीलदार याला मारहाण केली, वाळूच्या ठेक्यामध्ये त्यांचं नाव आलं. त्यामुळे मला स्पष्टपणे विचारायचं आहे की मग अशा उमेदवाराचा पण प्रचार करणं अडचणीचं होणार आहे आघाडीला? ठीक आहे, चला तुम्ही जसं म्हटलं की बाबा लवचिकपणा दाखवला, मोठ्या मनाने केलं, अजूनही वावाय चर्चेला वगैरे, पण एक मनात आलं की एकीकडे हे शल्य असणार आहे. बघा, मी की त्याच्यावर आपली जागा बोलणार गमावलेली नाही, आहे. मी त्याच्यावर बोलू शकत तुमचे जे खालचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या मनात काय? शिवसेनेने जेव्हा चंद्रारजी कोर टीमच्या मनात काय उमेदवाराबद्दल? शिवसेनेने जेव्हा चंद्रारजींची उमेदवारी जाहीर केली आणि ही सांगली लोकसभा त्यांच्या चिन्हावर लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर घेतलाय, त्या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी केला असेल शिवसेनेने. पण याचा परिणाम काय होईल असं वाटतं तुम्हाला? म्हणजे या उमेदवाराचं आता मला सांगता येत नाही ना, मला ते कसं सांगता येणार त्या मतदारांचं नाही सांगता, तुमच्या स्वतःच्या कार्यकर्त्यामध्ये काय मानसिकता आहे, प्रचार ठीक आहे. बघा, आम्ही अजून कार्यकर्त्यांना भेटत आहोत, चर्चा आमच्या चालू आहेत, म्हणून त्याच्यावर आता मी काय टिप्पणी करणार? सर, उद्धव ठाकरेंची काय चर्चा झाली? म्हणजे हा एक युक्तिवाद जो केला मी मगाशी म्हटलं की पश्चिम महाराष्ट्रात एक पण जागा नाही, खरं तर दिसते हातकणंगलेला जागा आहे. मग तसंच म्हणायचं तर कोकणामध्ये काँग्रेसला एकही जागा नाही आहे. रायगड आणि मी तेच म्हणतो सिंधुदुर्ग, की आम्ही हीच मागणी करत झाले काय? होतो. मी मध्य धाडसाने एक स्टेटमेंट पण केलं की तुम्ही सुरुवातीला हे काय होतं की पश्चिम महाराष्ट्रात आम्हाला एकही जागा नाही, बरोबर, पण नंतर काय झालं, हातकणंगलेची जागा मिळाली ना. कोकणात तुम्हाला जागा नाहीये. आता म्हणून हा विषय बघा, मी पुन्हा पण सांगतो, वरिष्ठ तरी तुमचे राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांनी, दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी या सगळ्या बारकावा महाराष्ट्रातला पाहिला असेल. आता तसं मग विदर्भात त्यांचाही स्टँड होतो, कारण विदर्भ हा काँग्रेस पक्षाचा गड आहे, ह्याच्यात काही दुमत नाही. पण काँग्रेस पक्ष बहुतांशी जागा तिथे लढतंय आणि ठीक आहे, तिथं उमेदवार सक्षम आहे, तिथली राजकीय परिस्थिती काँग्रेस पक्षाला अनुकूल आहे. आणि म्हणून हे नेमकं काय घडलं आता मला माहित नाही. मी तर माझी भूमिका सातत्याने पोटतिडकीने मांडत गेलेलो आहे. सर, मी जसं म्हटलं की युवा ब्रिगेड आहे, तुम्ही, सतेज, कुणाल, प्रणिती, यशोमती या सगळ्यांवरती या निवडणुकीची जबाबदारी खास आहे आणि तुम्ही आपापल्या परीनं छान लढतात जे काय. त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना उत्सुकता आहे किती होणार, काय होणार, वेगळे सर्वे येत आहेत, कुणी ठामपणे म्हणायला तयार नाही, कदाचित उलटफेरच होईल. पण मला तेच विचारायचं आहे की वर्ध्याची जागा असेल, उमेदवारासकट राष्ट्रवादीला गेली, जे झालं सांगलीला किंवा मुंबईमध्ये तेच भिवंडीला पण झालं, परस्पर बाळामामांची उमेदवारी वगैरे जाहीर झाली. तर कुठंतरी हा मोठेपणा वगैरे सगळं ठीक आहे, पण ही जी जागा आहे तुमची काँग्रेसची ती हळूहळू कमी होती आहे. शिवसेना विशेषतः स्पेस ती लक्षात आलंय का? आलंय का लक्षात? काय चर्चा काय तुमच्या सगळ्या नेत्यांमध्ये किंवा याच्यामध्ये हे मुळात लक्षात आलंय का? नाही, काँग्रेस पक्षाला कमी होत चालली आहे. एखाद दुसरी जागा जास्त मिळाली असती तरी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून मला त्याच्यात आनंदच वाटला असता. महाराष्ट्राच्या आकडेवारीमध्ये एखाद दुसरी जागा आणखी मिळाली असती तर. आणि इलेक्टिव्ह मेरिट हा विषय एक महत्त्वाचा असतो. मी एक सांगू इच्छितो की एक असती एखाद्या पक्षाची पारंपरिक जागा, ते पक्ष हक्क म्हणू शकतो, हा जिल्ह्यात आमचा हे आहे, हा लोकसभेच्या उमेदवारात आमची मतदार आहेत, कार्यकर्त्यांचे फौज आहे, अमुक तमुक असं होऊ शकतं. दुसरं असतं तिथं उमेदवार कोण आहे, तो उमेदवार किती सक्षम आहे. बघा, राजकीय परिस्थिती दिवसेंदिवस देशाची, महाराष्ट्राची बदलत चालली, लोकांची मानसिकता बदलत चालली. असंही आजकाल गेल्या 5 वर्षात पाहिलं आम्ही की लोक आता महानगरपालिकेला एक व्यक्ती एक पक्ष, विधानसभेला एक व्यक्ती एक पक्ष, लोकसभेला एक व्यक्ती एक पक्ष असंही होतं. काही लोक आजही एका सरळ रेषेत चालतात आणि ते चांगलं आहे. शेवटी मग त्याच्यातून एक दिशा मिळते
की काही लोक एक पक्ष एक विचारधारा घेऊन काम करत असतात. ह्याचं सांगण्याचा हेतू असा की आता उमेदवारी तेवढाच महत्त्वाचा राहिलेला आहे. जेव्हा 3 महिन्यापासून या महाविकास आघाडीच्या बैठका सुरू झाल्या तेव्हा मी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीमध्ये एक माझं मत मांडलं की जेव्हा तुम्ही जागा वाटपाला बसाल, ठीक आहे, पारंपरिक जागा प्रत्येक पक्षाने आपली हक्क सांगावे ही आमची जागा, पण उमेदवार कोण आहे, त्या पक्षातला तिथे ती जागा लढवण्याकरता उमेदवार कोण आहे, त्या उमेदवाराच्या पाठीशी कुठली ताकद आहे ह्याची चाचपणी करा आणि मग पुढचे हे पुढे निर्णय त्या विषयाच्या अनुषंगाने सुद्धा निर्णय व्हावे अशी माझी असं वाटतं का की म्हणजे काँग्रेस खरं तर छान लढत देते, पण जागा वाटपामध्ये तुम्ही 4-5 जागा गमावल्यात आधीच निवडणूक आता मी त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही, कारण विषय तो संपलेला आहे. महाविकास आघाडीने एकत्रित पत्रकार परिषद घेऊन हे निर्णय घेतलेले आहेत, म्हणून आता मी त्याच्यावर भाष्य करणं पण तुम्ही आता असं जाहीर केलेलं आहे की आता प्रचार समितीच्या वगैरे बैठकांना तुम्ही जाणार नाही, तुम्ही गेलाही नाही नंतरच्या बैठका नाही गेलो. तर आता पुढं काय? नाही, मी नाही जाणार. काय नाही जाणार तुम्ही? मी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकांमध्ये माझी जाण्याची इच्छा नाही आहे. शेवटी मी काँग्रेसचाच कार्यकर्ता आहे आणि आता माझ्यावर नैतिक ते शल्य जबाबदारी तुमच्यावर तुम्हाला बोचतंय अजूनही, ते शल्य हे जे काय झालं सांगलीचं ते शल्य तुम्हाला अजून बोचतंय ना, बोचतंय, 100% बोचतंय. पुढं काय दिसतंय तुम्हाला? विशाल पाटलांनी अर्ज नेलेला आहे, चर्चा अशी सोमवारी भरणार आहे. नाही, ठीक आहे, बघा ही लोकशाही आहे. तुम्हाला तर माहिती आहे लोकशाहीमध्ये रस्त्यावरचा पायी चालणारा माणूस सुद्धा लोकसभा, विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती काय वाटेल ते निवडणूक लढू शकतो. मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. तशी मागणी आम्ही केली होती, प्रस्ताव केला होता, पण त्याच्याकडनं आलं की लढत असते, मैत्री काही नसते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत एका वाक्यात एका सुरात, काय अर्थच राहणार नाही. म्हणजे प्रश्न यासाठी विचारतोय मी. आम्ही सांगलीच्या बाबतीत आम्ही असा प्रस्ताव दिला होता. हां, मी थेट प्रश्न विचारतोय, सांगलीवरनं महायुती तुटू शकते की काय? नाही, आता हे बघा एक मी नक्की सांगतो की इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडी ही चांगल्या हेतूने एकत्रित आलेली आहे. हेतू हा लोकशाही टिकवण्याचा आहे, देशातील सर्वसामान्य लोकांच्या संरक्षणाचा आहे, देशाच्या हिताचा आहे, महाराष्ट्राच्या हिताचा आहे आणि हे हित महत्त्वाचं आहे, व्यापक हित. आणि या हितासाठी कुठलीही अलायन्स, महाविकास आघाडीची इंडिया अलायन्स तुटू नये असं लोकांना वाटतं, मलाही वाटतं. सांगतो हे फार कौतुकास्पद आहे. काँग्रेस ज्या पद्धतीनं व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून या सगळ्या गोष्टी करते, तरी पण म्हणजे परत तिथे तुम्ही की पुढं मग दिसतोय काय पर्याय, काय दिसतात तुम्हाला? बघा 19 तारखेपर्यंत मी सांगतो ना, 19 तारखेपर्यंत ऑप्शन आहे. 19 तारखेपर्यंत मुदत आहे अर्ज भरायची सांगलीची. आणि काल काही संध्याकाळी डेव्हलपमेंट झालेत मुंबईच्या जागेवरून, अशी चर्चा आहे. म्हणजे मला उडत चर्चा करणार आली, मी त्याच्यावर टिप्पणी करणं योग्य नाही. आणि म्हणून अजूनही काहीतरी चर्चा कदाचित दिल्ली आणि मुंबईत होऊ शकते ह्याच्या बाबतीत, अशी माझी आशा आहे, माझी अपेक्षा, आशा आहे. आणि म्हणून ती आशा ठेवणं काही गैर नाही ना. आणि काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझे ते नैतिक कर्तव्य आहे. आणि म्हणून 19 तारखेपर्यंत काय होऊ शकतं. आता राजकारणात महाराष्ट्रात सध्या काय काय घडलंय सगळ्यांनी पाहिलंय मागच्या 2 वर्षात, कोण कुठे काय सगळं पाहत आहेत. सर, सांगलीच्या थोडंसं बाहेर जाऊया, कारण तुम्ही जसं म्हटलं की आत्ता जे काही महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, तुमचं असेसमेंट काय आहे? तुम्ही स्वतः फिरताय, मी जसं म्हटलं की सगळे तुम्ही युवा नेते आहात वेगवेगळ्या भागामध्ये. विदर्भामध्ये असं कळतंय की काँग्रेसला चांगलं वातावरण आहे, तिथं जागा जास्त मिळू शकतात. उमेदवारी काही तुमचे जे आहेत त्यांच्यावर तरी बोलत आहे, शाहू महाराज असतील, प्रणिती असतील किंवा धानोरकर असतील वगैरे. तर साधारणतः तुम्हाला काय दिसतंय? तुम्ही कुठल्या मतदारसंघामध्ये फिरलेला आहात? मराठवाड्यामध्ये सोयाबीनचा प्रश्न आहे म्हणतात, तिथं जे शेतकरी आहेत ते नाराज आहेत आणि तिथं उद्धव ठाकरेंना बऱ्यापैकी पाठबळ मिळतं असं दिसतं. शरद पवारांनी नाही म्हटलं तरी बघता बघितलं आपण की कुठं उमेदवार खेचून आणले. तुमचं काय असेसमेंट आहे? मुळात तुम्ही कुठं हिंडलेला आहात? विदर्भात हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि ग्रामीण विदर्भात तर निश्चितपणे काँग्रेसची मला एक लाट दिसते. मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या बाबतीतला जो काही विषय घडलेला आहे, ठीक आहे, सभागृहात आम्ही एकमताने त्याला पाठिंबा दिला. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना 16% आरक्षण दिलंच होतं, मग ते पुन्हा 13%वर आले, आता 12%वर आलेले. ठीक आहे, मराठा समाजातल्या गरीब बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, ह्याच्यात काही कुणाचं दुमत नाही. आणि म्हणून मराठवाड्यात त्या मराठा समाजातल्या आमच्या बांधवांचा राजकीय परिणाम काय होईल हे येणारा काळच सांगेल. म्हणून तिथं थोडंसं सत्ताधारी पक्षाच्या बाबतीत रोष दिसतो असं मला जाणवतं. मराठवाड्यात, महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्राचे विषय वेगळे, तिथं कांद्याचं हमी भाव बाबतीत सातत्याने
शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असतात. विदर्भात कापसाचा विषय असेल, सोयाबीनचा विषय असेल, पश्चिम महाराष्ट्रात ऊस दर, द्राक्ष, अवकाळी पाऊस, दुष्काळ असे अनेक प्रश्न असतात. आणि ह्याच्यामुळं दुष्काळावरही सुद्धा सातत्याने मी सभागृहातही ओरडून सांगतोय की महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडलेला हा सांगली जिल्हा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आत्ताशी एप्रिल महिना सुरू आहे, अजून मे, जून, कारण गेल्या काही वर्षात पाहिलं की 20-25 जूनपर्यंत पाऊस पाहायला मिळत नाही. आणि पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. याच्यात पाण्याबाबतीत फार व्यापक स्वरूपात गांभीर्यपूर्वक बैठका झाल्या पाहिजे. पाण्याचं वाटप व्यवस्थित झालं पाहिजे. ते प्यायला पाणी प्रायोरिटी नंबर 1. दुसरी प्रायोरिटी शेतीला पाणी, कारण शेवटी शेतीला पाणी व्यवस्थित नाही मिळालं, शेतकऱ्यांच्या शेतात पीक येणार नाही. पीक नाही आलं तर त्यांचा प्रपंच संस्कार हा स्थिर होऊ शकत नाही. आणि या सगळ्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष सरकारने देणं हे महत्त्वाची बाब आहे, अत्यंत महत्त्वाचं. याच्यासाठी आम्ही लढत राहू. सर, तुम्ही विदर्भात सांगितलं, पश्चिम महाराष्ट्रात सांगितलं, मराठवाड्यात सांगितलं. मला कोकणाचं आपण समजू शकतो की आता आंदोलनानंतर तिकडं फार तुम्हाला नेतृत्व मिळालं नाही, किंवा सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये राणे होते, त्यांनी पक्षच बदलला, तिथं समजू शकतो. पण मुंबई, देशाची राजधानी आर्थिक वगैरे, तिथं सुद्धा तुम्हाला झगडावं लागतंय. नाही, मुंबईमध्ये परत जी जागा मिळते ती मला असं वाटतं सोडली आहे, मुंबई लढायची मानसिकता नाही असे रिपोर्ट येत आहेत. मुंबईमध्ये आज आमचे जे काही काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत आणि तिथल्या मुंबई प्रांताच्या अध्यक्षा वर्षाताई गायकवाड, या एक वर्षा गायकवाड यांचे वडील खासदार होते आणि त्यांचं मुंबई शहरामध्ये त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची ताकद आहे. आणि वर्षाताई आमच्या एक नेत्या आहेत तिथल्या, त्यांची व्यक्तिगत ताकद. अशा परिस्थितीत त्यांचं म्हणणं ऐकणं गरजेचं होतं. म्हणजे मुंबई शहराच्या अध्यक्षा, विद्यमान आमदार, माजी या ठिकाणी कॅबिनेट मंत्री, ह्या सगळ्या रोलमध्ये त्या आहेत तिथे. आणि त्यांनी जी जागा मागणी केली ती एखादी तरी जागा 100% काँग्रेसला तिथं मिळायला हवी होती. कुठेतरी ह्याच एक म्हणजे मी म्हणलं ना काल की तोंडातला घास काढल्यासारखं आम्हाला कधी वाटतं की म्हणजे मुंबईतली ती एक जरी जागा मिळाली असती तर काँग्रेस पक्षाला तिथे चांगली उभारी मिळाली असती. वर्षाताई सुद्धा त्यांनी त्यांच्या भावना मुंबईच्या काँग्रेससाठी ज्या काही जागा वाटप तिथं झालेलं आहे, ती हक्काची जागा दिली असती तर कदाचित मुंबई काँग्रेसला ते अधिक चांगलं राहिलं असतं. ह्याच्यामुळेच जी नाराजी आहे, म्हणजे आता जी पक्षांतर अलीकडे झाली, संजय निरुपम असतील किंवा देवरा असतील, बघा कोण का पक्ष सोडतं मी त्याच्यावर टिप्पणी करत पण याच्यामुळे पण होतंय की काँग्रेसची ही जी एक लेचीपेची भूमिका आहे किंवा एक नाही तसं काही नाही आहे. हो का, मी पुन्हा सांगू इच्छितो, महाराष्ट्रातले नेतेगण लढले हे मी जाणतो चांगलं. सगळे नेते ह्या सगळ्या जागांसाठी लढत होते शेवटच्या क्षणापर्यंत. काही निर्णय जसं एखादं डिस्ट्रिक्ट कोर्ट असतं, हायकोर्ट असतं, सुप्रीम कोर्ट असतं. काही निर्णय डिस्ट्रिक्ट कोर्ट देतं, काही हायकोर्ट देतं, काही सुप्रीम कोर्ट देतं. तसं काँग्रेस पक्षाचा हायकोर्ट म्हणजे आमचे महाराष्ट्रातले सगळे नेतेगण आहे सुप्रीम कोर्टवर बसलेले दिल्लीत. आणि म्हणून व्यापक दृष्टीने चांगल्या हेतूने म्हणजे मनाचा मोठेपणा दाखवून जर काँग्रेस पक्षाला काही निर्णय नाईलाजाने घ्यावे लागले असतील तर ठीक आहे. आता जे काय आहे त्याच्यात मी तर माझ्या भूमिकेशी अजूनही ठाम आहे. शेवटचे 2 प्रश्न, एक राहून गेला मागाशी विचारताना, सांगलीवरती येतो परत. याचे परिणाम विधानसभेवरती होणार आहेत पुढे, स्पष्ट आहे. म्हणजे नाही, तुम्ही चांगला प्रश्न विचारला, बरोबर. हां, बोला. 6 महिन्यात विधानसभा येणार. हे आता जे सांगलीमध्ये काय घडतंय, शिवसेनेच्या आमच्या नेते मंडळींना ज्यांनी ही सांगलीची जागा हट्टाने घेतलेली आहे, अजूनही त्याच्या बाबतीत फेरविचार करा ही तर विनंती मी केलीच आहे. ह्या बाबतीत मी सांगू इच्छितो की ही काँग्रेसची मतं आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला पडणारी ही काँग्रेसची मतं आहेत. ह्याचा भान आज राखला पाहिजे, उद्याही त्यांनी राखला पाहिजे. ह्याच्यात माझं दुमत कधी असणार नाही. विधानसभेला काय बघताय परिणाम बडसाहेब? परिणाम काय आमच्या ज्या हक्काच्या जागा त्या आमच्या काँग्रेसच्या विधानसभेला आहेतच. मोरल तुमचं डाऊन नाही होणार अशा पद्धतीने जर सांगलीमध्ये? बघू ना, असं नाही. आम्ही सांगली लांब आहे, कार्यकर्त्यांची मनस्थिती काय? एक मिनिट, आम्ही सांगलीकर आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, क्रांतिसिंह नाना पाटील, माझे वडील पतंगरावजी कदम हे सुद्धा शून्यातनं माझे आजोबा दुष्काळाच्या मातीमध्ये जमीन कसत होते. आमच्या स्वाभिमानाला ठेच लावता आम्ही सहन करणार नाही. मला ओढाच म्हणायचं आहे, हे महाविकास आघाडी आणि ह्याच्यात काय ते इंडिया अलायन्ससाठी हा जा काय निर्णय पक्षाच्या आदेशाप्रमाणे झाला असेल याच्यात एक नम्रपणे आम्ही विनंती करतोय पक्षाच्या चौकटीत राहून की याचा विचार करा. विधानसभेला असला प्रकार कुठे कुणी करू नये, ते आम्ही खपून घेणार नाही, कारण हा काँग्रेस पक्षाचा जिल्हा आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मला मान्य आहे की तुम्ही आत्ता ज्या परिस्थितीत चाललेला आहात
आणि तू काँग्रेस पक्षाची कुणालाच माहित नाही माझी भूमिका आहे. परिस्थिती काय सध्या, म्हणजे थोडंफार सांगण्याच्या पलीकडे थोडंफार परिस्थिती समजू माझी. शकतो की तुम्हाला खूप काही बोलायचं आहे पण आत्ता बोलणार नाही अशी थोडीशी अवस्था आहे, किंवा व्यापक हित डोळ्यासमोर बघून तुम्ही किंवा सगळेच नेते जरा सध्या समोरून घेत आहे. फार महत्त्वाचं वाक्य आहे की अजूनही आशा आहे. अजूनही 1-2 दिवस आहेत ज्याच्यामध्ये कदाचित तिढा सुटू शकतो, कोंडी फुटू शकतो, माहीत नाही आपल्याला कुठल्या दिशेने. पण खूप आभार, तुम्ही या सगळ्या त्याच्यामध्ये सुद्धा तुमची जी भूमिका आहे ती मांडली. आपण लक्ष ठेवून आहोत. विश्वजित कदम यांनी साधारणतः काय परिस्थिती आहे, सांगलीचा नेमका वाद काय आहे, इतर महाराष्ट्राच्या ठिकाणी नेमकं काय आहे, जागा वाटपाटीत तिढे काय आहेत, त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांची काय मानसिकता आहे, ग्राउंडवरती काय रियालिटी आहे, हे सांगतानाच त्यांनी आत्ता जाणार नाही आहेत ते आणखीन काही दिवस प्रचार समितीच्या वगैरे बैठकांना हे स्पष्ट केलेलं आहे. आणि विधानसभेला तरी असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, एक प्रकारे सूचक इशारा पण दिलेला आहे. आपण बघूयात काय होतंय का. सांगलीच्या जागेवरून जसं म्हटलं की फक्त महाराष्ट्रच नाही, अख्ख्या देशाचं लक्ष वेधलेलं आहे. हे तुटेपर्यंत ताणलं जाणार आहे का, हा सुद्धा प्रश्न सध्या चर्चेमध्ये आहे. त्यामुळं निश्चित आपलं लक्ष असेल. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली, तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा. आणि अशाच मुलाखतींसाठी बघत राहा बोलभेटू. परत एकदा तुमचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.